तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्राफ्टसाठी लागणारी वॉलपुट्टी डफ कसा बनवायचा आहे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला वॉलपुट्टी पावडर, फेविकॉल, वॉटर आणि टॅल्कम पावडर लागणार आहे. आता आपण थोडीशी वॉलपुट्टी पावडर घेऊया, 3 ते 4 चमचे. त्यामध्ये आपल्याला पाणी आणि फेविकॉल एकत्र करून वापरायचं आहे. ओके, आधी पाणी आणि फेविकॉल व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे जसं जसं मिश्रण लागणार आहे तसं आपण कालवत जायचं आहे आणि त्याचा डफ बनवायचा आहे. कणकीचा जसा गोळा बनवतो त्या पद्धतीने हा गोळा बनला गेला पाहिजे. जेवढं पाणी लागेल तेवढं वापरत जायचं. आता हा डफ तयार झालेला आहे. ह्याच्यावर आता आपल्याला थोडीशी टॅल्कम पावडर वापरायची. रेग्युलर पावडर, टॅल्कम पावडर म्हणजे फेस पावडर जी आपण वापरतो ती टाकायची. त्यामुळे आपले जे क्रॅक्स येणार आहेत डफवरती ते कमी होतील. आता हा जो डफ आपला रेडी झालेला आहे हा परफेक्ट झालेला आहे, कारण तो आपल्या बोटाला चिटकत नाही आहे. ओके, आणि हा स्टोअर करताना आपल्याला पॉलिथिन बॅगमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे, जेणेकरून हा लवकर ड्राय होणार नाही आणि आपला क्राफ्ट बनवायला हा डफ रेडी झालेला आहे. थँक्यू सो मच.